नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूरमध्ये स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध, जुने मीटर कायम ठेवण्याची मागणी। लाखांदूर शहरातील नागरिकांनी महावितरणाकडून घरांमध्ये व आस्थापनावर बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवत जुने मीटर कायम ठेवण्याची मागणी केली आहे। याबाबत शहरातील नागरिकांनी तसेच लाखांदूर शहर काँग्रेसतर्फे आज दिनांक 11 मे रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनात ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलण्यास विरोध करण्यात आला असून कंत्राटदारामार्फत घाईत सुरू असलेल्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। प्रीपेड प्रणालीमुळे रिचार्ज संपल्यास वीज पुरवठा खंडित होण्याची भीती तसेच ग्रामीण भागात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात असे नागरिकांचे म्हणणे आहे। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली असून त्याची तांत्रिक पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच स्मार्ट मीटरद्वारे वापराचा डेटा सर्व्हर पाठवला जात असल्याने गोपनीयतेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे। नवीन आणि जुन्या मीटरच्या बिलांमध्ये फरकाबाबत स्पष्ट माहिती द्यावी तसेच नागरिकांची संमती घेऊनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी लाखांदूर नगरपंचायतचे गटनेते बबलू नागमोती, युवक काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख, आशिष शहारे, निकेश दिवटे, प्रणालीताई ठाकरे, मनोज मेश्राम, लाखांदूर शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश मेंद्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी तसेच लाखांदूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता जवळपास बरेच दिवसापासून जो तालुक्यामध्ये जो स्मार्ट मीटरचा धुमाकूळ चाललेला आहे आणि गोरगरिबांना त्याचा जो वारंवार त्रास होत आहे, हा त्रास येणाऱ्या काळामध्ये लाखांदूर शहरालाही होणार आहे आणि त्याचा त्रास स्मार्ट मीटरचा आणि त्याचा पैशाचा जो भुर्दंड जो लाखांदूर शहराला येणाऱ्या काळात होणार आहे, हा होऊ नये आणि लाखांदुरात बिना परवानगीने किंवा कोणताही GR नसून किंवा कोणतीही शासनाची परवानगी नसून बेजबाबदारपणे आपल्या मनमर्जीनं हे महावितरण कंपनीचे लोक लाखांदूर शहरात मध्य ठिकाणी शहराच्या ठिकाणी हे स्वमर्जीने स्मार्ट मीटर लावत आहेत। त्यांच्यावर आळा घालण्यासाठी आणि लाखांदूर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी याच्यासाठी आम्ही एक निवेदनाच्या मार्फत सरकारला आपले म्हणणे कळवलेले आहे आणि जो होणारा अत्याचार आहे, हा अत्याचार कुठंतरी थांबावा याच्यासाठी आम्ही लाखांदूर काँग्रेस कमिटीच्या वतीने खास करून शहराच्या वतीनं आम्ही तो अत्याचार कुठंतरी थांबला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथं महावितरण कंपनीला एक शहराच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे। MSEB मार्फत जे स्मार्ट मीटर हे जबरदस्तीने लावत आहेत त्याबद्दल लोकांचे म्हणणे असे आहे की लोकांनी त्या स्मार्ट मीटरबद्दल तक्रारी आहे। लोकांकडे हे MSEB वाले जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावतात। कोणाची असा GR आहे असं नाही आहे की बाबा तुम्ही जबरदस्तीनेच लावलं पाहिजे बाबा म्हणून। लोकांच्या ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला स्मार्ट मीटर लावायचे त्यांनी लावा, पण हे MSEBचे हे कंत्राटदार हे लोकांना असं जबरदस्ती करतात का तुम्ही स्मार्ट मीटर लावा, अन्यथा तुमच्यावर भूदंड बसेल किंवा तुम्हाला काही कालांतराने तुम्हाला जास्त पैसे लागेल किंवा अतिरिक्त भाडा लागेल। म्हणून त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून या नात्याने आम्ही सर्वांनी इथं MSEB ऑफिस लाखांदूर येथे आम्ही निवेदन दिले आणि ते निवेदनमार्फत आम्ही त्या MSEBचे अधीक्षक अभियंता यांना आम्ही निवेदन देऊन ही समस्या लोकांची जी समस्या आहे ती समस्या लवकरात लवकर सोडवावी व लोकांना तुम्ही जबरदस्ती नको करा असे आम्ही त्या MSEBला निवेदन दिलेले आहे।